अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावतीत विद्यार्थ्यांचा संताप, डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। भद्रावती येथे लडाखचे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी, तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र आलेल्या आंदोलनकर्त्यांनी नीट व टेट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत शिक्षण वाचवा, पेपरफुटी थांबवा आणि डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या लढ्याला न्याय द्या अशा घोषणा दिल्या। डॉक्टर नेदा, डॉक्टर अमित नगराळे, दिलीप वानखेडे, आशिष देहारकर, जफार शेख, इम्रान शेख, भूपेश कायरकर, फरान शेख, कृतांत सहारे, रतन पेटकर, पत्रकार दिलीप मांढरे, कुशल मेश्राम, सुयोग बोयर यांच्यासह अनेक विद्यार्थी व नागरिक आंदोलनात सहभागी झाले। मोर्चाला परवानगी नाकारल्याने काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देऊन शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, पेपरफुटीला आळा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। नीट पेपरफुटी प्रकरणी आणि भारतीय या देशामध्ये जे काही शिक्षा प्रणाली चालली आहे आणि प्रचलित शिक्षा प्रणाली ती त्याचा कारभार जो अनागोंदी कारभार म्हणू शकतो आपण त्याच्या विरोधामध्ये विद्यार्थी वर्ग एकवटलेला आहे आणि अशी अराजक अशी शिक्षा प्रणाली ही कुठे थांबली पाहिजे। आणि सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सर्व हे विद्यार्थी वर्ग आपण बघतो आहे की सर्व एकत्र झालेला आहे। मैं आपसे पूछना चाहता हूँ, आप इसका समर्थन क्यों देना चाहते हो? देखिए, सोनम वांगचुक जी और वो आंदोलन पे बैठे जंतर मंतर पे, हंगर स्ट्राइक था, उन्होंने हमारा सपोर्ट किया। जो स्कैम चलते आ रहे हैं, एजुकेशन मिनिस्टर का इस पे कोई डायलॉग आया ही और मुझे लगता है आएगा भी। करप्टेड है सिस्टम, लेकिन हमें अगर कोई आवाज उठा रहा है तो उसका समर्थन करना चाहिए। इसके बारे में आप क्या कहना चाहोगे? मैं तो इसके बारे में ये कहना चाहूंगा कि एजुकेशन मिनिस्टर जो है वो खुद एजुकेटेड होना चाहिए, फिर उसके बाद उसमें आने वाले जनरेशन का फ्यूचर डिसाइड करना चाहिए। हमारे एजुकेशन मिनिस्टर ही एजुकेटेड नहीं है और वो आने वाले बच्चों का फ्यूचर डिसाइड कर पा रहा है, तो ये ज्यादातर गलत है ना। आप बताइए, सही है गलत? लीक हुए हैं, इसकी अकाउंटेबिलिटी ना सरकार ने ली, ना हमारे प्यारे पीएम मोदी जी ने ली, ना ही हमारे एजुकेशन मिनिस्टर ने। 154 पेपर लीक, ये तो डाटा अभी का है और पता नहीं कितने पेपर लीक। नीट का स्कैम सामने आया, इसलिए ये आवाज बुलंद हुई। टीईटी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट होता है महाराष्ट्र का, वो भी लीक हुआ। सीबीएसई एग्जाम्स लीक हो रही है, तो देखिए हम कहाँ जा रहे हैं, हमारा भविष्य कहाँ जा रहा है। मैं खुद डॉक्टर हूँ, मैंने नीट दी है, मुझे पता है कि क्या प्रेशर रहता है। हमारे माँ बाप उनकी पूरी जमा पूंजी लगाते हैं हमारे एजुकेशन के लिए, और करप्टेड इंसान जो इस सिस्टम में बैठे हैं, देख सकते हैं आप लोग क्या हाल कर रहे हैं। यहाँ पे देखिए बच्चे बैठे हैं, मेरा भाई बैठा है जो डिप्रेस्ड रहा है, डिप्रेस्ड। समझ में आता है आप लोगों को, पर सरकार अकाउंटेबिलिटी लेगी नहीं। मैं चाहूंगी कि जितनी आवाज हो सके बुलंद करें, और आवाज ही हमारी पहचान है। जय हिंद, जय भारत। अराजकता सुरू आहे, म्हणू शकतो। अशा अराजकतेमध्ये एक ज्यांनी आवाज उठवलेला आणि जंतर मंतर घोषणाला बसले आहे, आपण कारण काय? सर, कारण स्वाभाविक आहे, कारण की तुम्ही बघितलं इथे जेवढी उभे आहे त्यांना काही पॉलिटिकल इश्यू नाही पाहिजे, कोणीच पॉलिटिकल इन्व्हॉल्व नाही, त्यांना पाहिजे एज्युकेशन। आणि आज जे मी पेपर लीक झालाय तर मी काय म्हटलं, गरीबाची मुलं अभ्यास करून शिक्षण घेतात, बरोबर की नाही? आणि असे पेपर लीक होईल वर्षाला तर पैशाला कोण जबाबदारी येणार? कोण जबाबदारी? सरकारचा विषय नाही, कोणती सरकार असो। मी आज काँग्रेस आहे विषय नाही, तो काँग्रेस पार्टीचा बीजेपी अशा तेवढ्या तुमच्या पार्टी आहे, त्या पार्टीला साईड करा आणि तुम्ही आज फक्त भविष्याचा विचार करा। मुलांकडे रोजगार नाही असं तुम्ही असे पेपर लीक करायला गरीब आप शेतकरी मुलगा मुलाला त्याची इच्छा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, पण तुमचे असे पेपर पुढे तर कोणी इच्छा राहील का? कोणाची इच्छा राहणार नाही। मी इथे उभा आहे फक्त माझ्या भविष्याच्या मुलांसाठी। आज मी माझ्या बिझनेसमध्ये खुश आहे, मी कापत आलो इथे, सगळे कापायला यांना खुश आहे आपल्या बिझनेस मध्ये, परंतु त्यांना वाटते की जर आपण आज आवाज उठवला नाही तर भविष्यात कुणी आवाज उठवला नाही। म्हणजे या पेपर फुटीला कारणीभूत कोण असं आपल्याला कारणीभूत काय? जे आपले शिक्षण मंत्री कोण?
ते जबाबदार आहे, त्यांना कळलं पाहिजे. अरे तुम्ही पेपर जेव्हा तुम्ही आज दिल्लीमध्ये सोनम वांगचूक जे किती लाखो पोलीस तैनात केले आहे, तेव्हाच त्यांना पोलीस तुम्ही पेपर लीक मध्ये केले असेल तसा प्रकार, आणि तुम्ही 2-3 दिवस पेपर विकता आणि तो अनफॉर्म माणूस डॉक्टर बनेल आणि जो हुशार होतो इथे नाही समजलं. देश वाचणार नाही सर, मुलं मरणार, समजलं. चुकीचं आहे. 22 मुलं मेले आहे, त्यांचे वडील काय म्हणत त्यांना, ते मुलाचा जीव आणून देईल का तो, काय म्हणत त्याचा बाप म्हणून आहे. यासाठी मी तो आमच्या पॉलिटिकल विषय नाही, आम्ही आहे ना पार्टी आज आहे उद्या नाही, भविष्य चेंज झालं पाहिजे इंडियाचं. त्याने आपल्या हातामध्ये आपण कोणाला आवाज उठवणार आहे भविष्यामध्ये. आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक व्यवस्थेला सांभाळण्यासाठी शिक्षा व्यवस्था सगळ्यात जास्त पायाभूत असते.